रात्रीचे 3 आणि मी देतोय 11, 11:30 पासून पाणी वरती आहे मी आता इथं. म्हणजे लाईट गेलेली होती मध्येच. माझ्याकडे एकदम पॉवरफुल टॉर्च आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. रात्री मोबाईलची चार्जिंग संपून गेलेली होती. रात्री नेमकं 3 ते 4 वाजेपर्यंत पाणी भरलं. म्हणजे तिथून ते इथेपर्यंत भरलं गेलं आणि खालचं अर्धा तुकडं भरलं. त्या तुकड्याला पाणी भरलं गेलेलं आहे. आता आपण आलोय खालच्या तुकड्यावरती. इथं पण पाणी भरणं चालू आहे. 2 पाणी भरले गेलेले आहे याचे. आता हे 3रं पाणी भरणं चालू आहे. अजून आपले 1, 2, 3, 4 तुकडे बाकी हे सोडून. म्हणजे असे 5 तुकडे सर्व. शेतकऱ्याचं सुख. आता हे पूर्ण तुकडं भरलं गेलेलं आहे आणि आता याला पाणी लावलेलं आहे आपण. आता त्या वाफ्यात पाणी जातंय आणि सर्वात आनंदाची गोष्ट चटणी, मिरची, भाकर, वांग्याची भाजी, भात आणि कांदा खाण्यात, शेतात बसून खाण्यात काय मजा आहे ना. 1 नंबर. आता सुरुवात करतो जेवण्यासाठी. हा सर्वात पहिला घास. वा, 1 नंबर भाजी. या खायला. आता तुम्हीच सांगा याच्यात ना मोठा आनंद कुठे भेटणार आहे का. शेजारी डोंगर आहे, हिरवी हिरवी झाडं आहे, थंडीगार हवा आहे आणि कडक ऊन आहे. एकदम थंडी पण वाजत नाही आणि गरमही होत नाही. शेजारीच फक्त एक सर्वात मोठ्या वाप्याला पाणी लावले शेवटचा. खूप मोठा वापा आहे तो. बरे तोपर्यंत माझं जेवण जाईल. नाही झालं तर इथंच जवळ आहे हा वापा भरेपर्यंत माझं पूर्ण जेवण जाणार. मी हा फायदा कांदा पण आहे. कांद्यांनाच पाणी भरतोय आणि कांदाच खातोय. तर चला मित्रांनो, आपल्या 3 तुकड्यांना 3रं पाणी भरलं गेलेलं आहे आणि आपण भेटू पुढील 3 तुकड्यांना पाणी भरण्यासाठी. आपल्या अजून 3 तुकडं पाणी भरणं बाकी आहे. आपण लवकरच भेटू पुढील व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. जय श्रीराम. आता वाजलेले